आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ. अवघा जय जयकार, अवघा जय जयकार, आलिंगन भरत, आलिंगन भरत, आलिंगन भरत. आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, आनंद झाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा परकीय आक्रमणं होतीच. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचं व्रत हातात घेतलं आणि ते तडीला नेलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी तुकाराम महाराज हयात नव्हते खरे, परंतु तुकाराम महाराजांना रामराज्य आलं तर काय होईल, कसं असेल त्याची कल्पना कदाचित आली असावी. आज आपण प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येला होतं आहे म्हणून सारा देश आनंदित झाला आहे, आनंदोत्सव दिवाळी साजरी करतो आहे. पण या आनंदाचं वर्णन त्या काळी राम जेव्हा 14 वर्षाचा वनवास करून पुन्हा आपल्या अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्यावासी जनक कसा आनंद व्यक्त करत असतील. तुकाराम महाराज लिहितात, आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, अवघा जय जयकार आलिंगला भरत. आनंद रे लोक नर नारी अपार, शंख भेरी तुरे नाना वाद्यांचा गजर. आज श्रीराम मंदिराच्या स्थापनेच्या वेळी संपूर्ण देशभर आपण नाना वाद्यांचा गजर करतो आहे, शंख फुंकतो आहे, वाद्य वाजवतो आहे, रामनामाचा जप करतो आहे. आज आपली अवस्था कशी आहे. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवले, झावे रामराज्य आनंद रे सकळ, तुका म्हणे धेनू वत्स नरनारी बाळ. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहिलेला अभंग आज आपण अनुभवतो आहे. अजून एका या अभंगाचा शेवट होता, झावे रामराज्य आनंद रे सकळ. हेच पारुपद घेऊन तुकाराम महाराज आणखीन एक अभंग लिहितात की रामराज्य झालं तर कसं असेल. आज भारत उद्याच्या रामराज्य होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. काही वर्षांनी आपल्या भारतामध्ये एक समृद्ध असं संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक होईल असं राज्य निर्माण
होईल याची खात्री आपल्याला आता पटायला लागली आहे. म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात, झाले राम राज्य उडे काय हो आम्हासी, धरडी धरी पीक गाई वळव्यामशी. आता हे कशामुळे झाले? आज आपण सगळा देश रामनाम जपतो आहे, श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेवी तागे बाईये. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटवे कळी काळा. स्वप्नात जे आपण दुःख सगळं गेले काही अनेक शतके अनुभवतो आहे, आपली रामाची अयोध्या, रामाची जन्मभूमी आपल्या ताब्यात नाही याचं दुःख आपल्याला होतं आहे. पण आज नामाच्या गजरामुळे ते भय कळी काळातून सुटलेलं आहे. हे सगळं सुख कोणी दिलं? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे रामे सुख दिवे आपुवे, तया गर्भवास येणे जाणे खुंटवे, झावे राम राज्य उणे काय हो आम्हासी. झाले राम राज्य उणे काय हो आम्हासी, झाले राम राज्य उणे काय हो आम्हासी. धरणी धरणी पीक गाई वळल्या म्हशी, गाई वळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता येवी तागे बाईये, येवी तागे बाईये. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. दया गर्भवास, दया गर्भवास येणे जाणे खुंटले, येणे जाणे खुंटले. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता येवी तागे बाईये, येवी तागे बाईये. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. तुकाराम महाराजांनी लिहिलेले हे अभंग आजच्या काळात नव्हे, आजच्या या आनंदाच्या पर्वाच्या क्षणीसुद्धा तितके समर्पक ठरतात. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.